आपल्याला मुस्लिम कट्टरवाद मान्य नसेल तर आपल्याला हिंदू कट्टरवाद सुद्धा मान्य नाही, आपल्याला ख्रिश्चन कट्टरवाद सुद्धा मान्य नाही, आपल्याला जैन कट्टरवाद सुद्धा मान्य नाहीत, कोणत्याच जातीचा आणि धर्माचा कट्टरवाद मान्य नाही, कारण की आपल्याला संविधान मान्य आहे. आपण हे मान्य केलेलं आहे की सगळेजण कायद्यासमोर समान असतील. ते धार्मिक भावना दुखावणं हा धार्मिक स्थळांचा वापर जर कोणी द्वेष पसरवण्यासाठी करत असेल, नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे असं वातावरण आहे. माणसाला माणूस म्हणून भेटणार आहे की नाही आपण, हा प्रश्न आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतामधली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती, विविध राज्यांमधली परिस्थिती आपण जरा पाहण्याचा प्रयत्न केला तर माणसांमधली दरी वाढत चाललेली आणि माणसांमधली दरी वाढवण्यामध्ये जे लोकप्रतिनिधी म्हणून काही जण मिरवणारे आहेत, राजकारणातले लोक आहेत, राजकीय पक्षातले लोक आहेत, काही विशिष्ट राजकीय पक्षातले लोक आहेत, त्यांचे चेहरे आपल्या समोर येतील. सातत्याने विषारी विधानं करून, सातत्याने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे विधानं करून, त्या ठिकाणी जाऊन, त्या शहरांमध्ये जाऊन, त्या शहरांमधलं वातावरण नासवण्याचा प्रयत्न करणारे काही जण आपल्या समोर येत असतील. जे चेहरे आपल्या समोर येत आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोच आहे, पण विशेषतः त्या प्रवृत्तींबद्दल मी बोलतोय ज्या कट्टरवाद वाढवतात. आपल्याला मुस्लिम कट्टरवाद मान्य नसेल तर आपल्याला हिंदू कट्टरवाद सुद्धा मान्य नाही, आपल्याला ख्रिश्चन कट्टरवाद सुद्धा मान्य नाही, आपल्याला जैन कट्टरवाद सुद्धा मान्य नाहीत, कोणत्याच जातीचा आणि धर्माचा कट्टरवाद मान्य नाही, कारण की आपल्याला संविधान मान्य आहे. संविधान आपलं असेल तर हे कट्टरवाद आपले नाही, यांच्यापासून आपण काही हात दूरच राहिलं पाहिजे. जे कट्टरवादी आहेत, धर्मांध आहेत, ते तुम्हाला ओळखू येत असतील तर त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. सातत्याने जे काही विषारी विधानं करणारे आहे, द्वेषपूर्ण विधानं करणारे आहे, विद्वेष वाढवणारे आहे, जाती धर्मामध्ये तेढ वाढवणारे आहेत, ते बघतो आपण. त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही, त्यांच्यावर कोणी गुन्हा दाखल होऊ देत नाही. पोलीस जणू काही दबावाखाली आल्यात अशा पद्धतीने वागतात आणि हे द्वेषपूर्ण विधानं करणारे, हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, हे धर्मांधता वाढवणारे फिरत असतात आपल्या अवतीभोवती. एका शहरामध्ये जाऊन वातावरण कलुषित करतात, दुसऱ्या शहरामध्ये जातात, त्यांना काहीच होताना दिसत नाही. प्रश्न पडतो आपल्याला, कायदा आहे की नाही? द्वेषपूर्ण विधानं म्हणजे हेट स्पीच ज्याला आपण म्हणतो, त्या संदर्भात कायदे आहेत की नाही? कायदे आहेत, मी आपल्याला सांगणार आहे. कोणते कायदे आहेत ते सुद्धा आपण बोलू. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की द्वेषपूर्ण विधानं करण्यातून अनेकदा जे गुंतागुंतीचे प्रश्न आपण तयार करतो ते माणुसकी समोरचं मोठं आव्हान आहे. संविधानिक नैतिकता धुळीस मिळवतो आपण, एकाच वेळेस आपण कायदेशीरतेसमोर सुद्धा मोठं आव्हान, चॅलेंज निर्माण करतो, की अशी परिस्थिती आपण निर्माण करतो की कायदे असतील तर असतील, आम्ही त्यांना मानतच नाही, कारण की पोलीस आमच्या सोबत आहे, कारण की सत्ता आमच्या सोबत आहे. काही जण सांगतात की आमचे बॉस कोणत्या तरी बंगल्यावर बसले आहेत, ते आम्हाला काहीच होऊ देणार नाही, आम्ही काही बोललो तरी. तेव्हा आपल्या स्वतःला लाज वाटते आपली नागरिक म्हणून, की आपण विशेष वागणूक कुणालाच देणार नाही असं आपण ठरवलं होतं. संविधान निर्मिती झाली आणि संविधान स्वीकारण्यात आलं तेव्हा आपण सांगितलं होतं एकमेकांना, स्वतःप्रती संविधान अर्पण करत असताना, की आपण हे मान्य केलेलं आहे की सगळेजण कायद्यासमोर समान असतील आणि कायद्याची समान वागणूक सगळ्यांना असेल. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की जर कोणी विद्वेषपूर्ण विधानं करतील, जर कोणी समाजामध्ये तेढ निर्माण करतील, समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतील, तर अशा द्वेषपूर्ण विधानं करणाऱ्या लोकांवर कारवाई होताना दिसली पाहिजे. पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे. तर कायद्याचं राज्य आहे, तर कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोणीतरी एखादं वाक्य म्हटलं, कोणीतरी एखादं चित्र काढलं तर त्याला अटक होते, गुन्हा नोंदवून त्याला अटक होते, कडक FIR त्याच्यावर केला जातो, अत्यंत तीव्र शब्दामध्ये FIR दिला जातो. आणि आम्ही ज्यांना पाहतो लोकप्रतिनिधी म्हणून, दर्जा नसलेले लोक ते फिरत असतात काही बोलत, तेव्हा त्यांच्यावर कारवाई होत नाही. आपल्याला संविधानाचंच राज्य असलं पाहिजे याचा आग्रह ठेवला पाहिजे, कायदेशीरताच असली पाहिजे याबद्दलचा आग्रह ठेवला पाहिजे. असे नागरिक खूप मोठ्या प्रमाणात तयार होण्याची गरज आहे. मी आज आपल्याशी विद्वेषपूर्ण विधानांच्या संदर्भात बोलणार आहे. आपण कायद्याने जरी द्वेषपूर्ण विद्वेषी विधानांवर वचक निर्माण करण्यासाठी तरतुदी केल्या असल्या तरी निवडक पद्धतीने कायद्याचा वापर होत असल्यामुळे कायदा आहे की नाही हा प्रश्न वारंवार आपल्याला पडतो. पोलिसांवर राजकीय दबाव आणून
विषारी, द्वेषपूर्ण विधानं करणाऱ्यांना जणू काही अभय देण्यात आलेला आहे. हा जो प्रकार सुरू आहे तो बेकायदेशीर आहे आणि राजसत्ता भोगत असलेले लोक जर बेकायदेशीरता अशा प्रकारची आणत असतील तर त्यांच्याबद्दल आपण एकत्रित निषेध मोर्चा केव्हा काढतो? नाही काढत आपण. कुणावर तरी ढळढळीत अन्याय झाला पाहिजे, कुणाला तरी मारहाण झाली पाहिजे, कुणाला तरी आपला जीव गमवावा लागला पाहिजे, तेव्हा आपण जागे होणार का? आपल्याला जागं झालं पाहिजे या गोष्टींबद्दल. कारण की सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यामध्ये, सामाजिक न्यायासाठीच्या मागणीमध्ये सामाजिक न्याय जो आपल्या सगळ्यांना पाहिजे आहे, आपल्या सगळ्यांना कुठेतरी सामाजिक न्याय हवा आहे. कारण की सामाजिक न्याय आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे. प्रत्येकाला कुठे ना कुठे, प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक समाजाला सामाजिक न्यायाची गरज आहे. सामाजिक न्यायामध्ये अडथळा ठरणारे द्वेषपूर्ण विधानं आणि तशा प्रकारचं राजकारण थांबलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते कोणते कलम आहेत. बघा, BNS जे आता नवीन आलेलं आहे, भारतीय न्याय संहिता असं त्याचं नाव आहे, त्याच्यामधल्या सेक्शन 196 म्हणजे 196 जे आधी 153A होतं IPC मधलं, त्याच्यामध्ये गटागटांमध्ये वैर निर्माण करणं, दुश्मनी पैदा करणं हा गुन्हा आहे. त्यानंतर कलम 197 जे आता 153B होता आधी, त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात कोणी पण बोलेल त्यासाठी गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यानंतर सेक्शन 299 BNSचं, त्याच्यामध्ये धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आणि कलम 302 नवीन BNS मधलं, त्याच्यामध्ये धार्मिक भावना दुखावणं हा गुन्हा. त्यामुळे धार्मिक भावना भडकवणं आणि धार्मिक भावना दुखावणं यासाठी वेगवेगळ्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत. मग त्या सगळ्या तरतुदींचा वापर पोलीस का करत नाहीत, किंवा पोलीस निवडक पद्धतीनेच त्याचा वापर का करतात, असा प्रश्न सामान्य माणसाला पडत असेल तर तो योग्य प्रश्न आहे. असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही योग्य व्यक्ती आहात. असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल की द्वेषपूर्ण विधानांच्या संदर्भात कायदा असूनही त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही चांगले नागरिक होऊ शकता. हा प्रश्न आपल्याला पोलिसांना विचारायचा आहे. हा प्रश्न आपल्याला आपल्या इथल्या आमदार खासदारांना विचारायचा. हा प्रश्न आपल्याला मंत्र्यांना विचारायचा आहे, उपमुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे की द्वेषपूर्ण विधानं करणाऱ्यांच्या विरोधात कायद्याचा वापर समानतेने करा. जे जे द्वेषपूर्ण विधानं करतील, ते कट्टरवादी मुसलमान असो, कट्टरवादी हिंदुत्ववादी असो, कट्टरवादी ख्रिश्चन असो, कट्टरवादी बौद्ध असो, कट्टरवादी जैन असो, त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कळलं पाहिजे लोकांना की आपली जबाबदारी आहे की आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करू शकत नाही. केवळ पोलिसांचा आधार आहे, केवळ राजसत्तेचा आश्रय आहे म्हणून काही जण जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत असतील तर ते चालणार नाही, असं आता नागरिकांनी मोर्चे काढून सुद्धा सांगितलं पाहिजे. तेव्हाच भारतातलं वातावरण शुद्धीकरणाच्या दिशेने जाईल. BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या प्रक्रिया असलेल्या कायद्यामध्ये, म्हणजे ज्याला आधी क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणायचं, त्याच्यामध्ये काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. ज्या प्रक्रियांचा वापर खरं तर पोलिसांनी केला पाहिजे किंवा ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांनी केला पाहिजे. की सेक्शन 98 आहे BNSSचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे अशा प्रकारचं विषारी, विचार पचरवणार किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणारं, द्वेषपूर्ण वातावरण तयार करणारं प्रसिद्धी साहित्य किंवा पुस्तके असं प्रकाशित करत असतील ते जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना. त्यानंतर कलम 126 आहे, त्याच्यामध्ये शांततेचा भंग होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधक कारवाया करण्याचे अधिकार सुद्धा पोलिसांना आहे. त्यानंतर कलम 163 याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश काढण्याचे अधिकार पोलिसांना आहे. अर्थात कायद्याची प्रक्रिया म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही करून त्यानंतर त्यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले पाहिजे. प्रतिबंधात्मक आदेश काढताना कोणत्याही प्रकारे दुजाभाव ठेवायला नको असं वास्तव कायद्याचं लक्षात न घेता मुद्दाम काही जातीच्या आणि काही धर्माच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाया पोलीस करतात, हे सुद्धा आजचं वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे द्वेषपूर्ण विधानं करणाऱ्यांचं फावते कुठे, जर पोलीस हे त्यांच्यासोबत असतील, हे पोलीस जर त्यांना मदत करत असतील तर मग आपण काही करू शकत नाही, अशी एक अत्यंत नकारात्मक भावना सामान्य नागरिकांमध्ये तयार होते. आणखी पण काही कायदे आहेत, म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहे, खासदार आहेत, आणि ते उशृंखल पद्धतीने अत्यंत बेताल विधानं करतात, सतत विषारी बोलतात, द्वेषपूर्ण बोलतात, आणि तरी सुद्धा त्यांच्यावर काहीच होऊ शकत नाही का? तर लोकप्रतिनिधित्व कायदा
म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, याच्यामधल्या सेक्शन 8 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्यांना कोणाला अशा द्वेषपूर्ण विधानं किंवा कोणत्याही गुन्ह्यामध्ये अटक झाली असेल आणि 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, तर तो व्यक्ती आमदार म्हणून, खासदार म्हणून राहण्यासाठी अपात्र आहे. त्याची आमदारकी आणि खासदारकी त्वरित रद्द होते. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस एकमेकांविरुद्ध खूप जोमदार प्रचार जे करतात, तत्वासाठी जे भांडतात असं समजू आपण, अशा सगळ्या लोकांना मला हे सांगायचं आहे की एखादा चुकीचा माणूस निवडून आला असेल, कारण की निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली असेल, करण्यात आली असेल, कारण की काहीतरी भ्रष्ट प्रकार अवलंबून एखादा व्यक्ती आला असेल, निवडून आल्यावर आपण काहीच करायचं नाही का? जर तो द्वेषपूर्ण विधानं करणारा व्यक्ती असेल, तर त्याच्या विधानांवर लक्ष ठेवा, त्याच्याबद्दलचे पुरावे गोळा करा आणि सातत्याने प्रयत्न करा की त्याची आमदारकी आणि खासदारकी रद्द झाली पाहिजे. 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होईल अशा प्रकारचे अनेक गुन्हे त्या माणसांवर नोंदवले गेले पाहिजे, तरच हे लोक वटणीवर येऊ शकतील. कारण की आपण काही केलं तरी निवडून येतो, असा जो भ्रम यांनी स्वतःप्रती जोपासलेला आहे, तो भ्रम तोडायला पाहिजे आणि नागरिकांची शक्ती हा भ्रम तोडू शकते. त्यानंतर कलम 123 आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे की धर्माच्या आधारे मतदान करणं किंवा मतदान मागणं हे चुकीचं आहे, तो भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार उघड केला पाहिजे. त्यानंतर कलम 125 आहे, निवडणूक काळामध्ये वैर वाढवणारे द्वेषपूर्ण विधानं करणं, हा सुद्धा भ्रष्ट मार्गांचा वापर आहे. याच्याबद्दलची मांडणी झाली पाहिजे, सातत्याने आक्षेप घेतले पाहिजे, तक्रारी झाल्या पाहिजे. नागरिक हक्क संरक्षण कायदा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शन 7 आहे, त्याच्यामध्ये अस्पृश्यता कोणत्याही प्रकारची मानणं आणि पाळणं किंवा वाढवणं आणि बोलण्यातून ती पसरवणं हा गुन्हा आहे. त्यानंतर धार्मिक संस्था कायदा, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन संदर्भातला ऍक्ट, त्याच्यामध्ये सेक्शन 3 मध्ये म्हणजे धार्मिक संस्था कायदा जो आहे त्याच्यामध्ये सेक्शन 3 जे आहे त्याच्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सेक्शन 3G याच्यामध्ये, की धार्मिक स्थळांचा वापर जर कोणी द्वेष पसरवण्यासाठी करत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. किती वेगवेगळ्या प्रकारे कायद्याने विचार केलेला आहे आणि कायदे खूप आधीपासून तयार केलेले आहेत. जर कुणाला वाटत असेल की आता हे कायदे केलेले आहेत 2014 मध्ये, तसं नाही आहे. हे कायदे आधीपासून तयार केलेले आहेत. कदाचित आता हे कायदे तयारच होऊ दिले नसते. हे कायदे तयार केले, पण मग हे कायदे आपल्या पक्षाच्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध आहे, हे आपल्या पक्षाच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. आपण जे द्वेषपूर्ण बोलतो आणि संविधानिकरित्या आपण नैतिकता पाळू शकत नाही, त्याच्या विरुद्धच हे कायदे आहेत. आपण गुन्हेगार ठरू शकतो याची माहिती या लोकांना नक्की असल्यामुळे मग पोलिसांना हाताशी धरलं जाते, पोलिसांवर दबाव टाकले जातात, आपल्या पसंतीचे अधिकारी आपल्या जिल्ह्यांमध्ये नेमले जातात आणि त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था हे लोक करत असतात. हे अत्यंत चुकीचं आणि भयानक आहे. मी तुम्हाला, नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे असं वातावरण आहे. कायद्याचं राज्य आणणं, संविधानिक नैतिकता प्रस्थापित करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपल्याला भारतावर प्रेम करता आलं पाहिजे. भारतावर प्रेम करायचं असेल तर इथल्या कायद्यांवर, इथल्या न्याय प्रक्रियेवर, इथल्या सगळ्या व्यवस्थांवर आणि यंत्रणांवर आपला हक्क आहे हे समजून घेऊन तसं प्रेम करावं लागेल. इथल्या प्रत्येक व्यक्तीवर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे, प्रत्येक समाजावर, प्रत्येक धर्मावर प्रेम करता आलं पाहिजे. आपल्याला जमलंच पाहिजे की घरातून बाहेर निघत असताना आपण धर्म आणि जात आपली घरात ठेवली पाहिजे आणि मग समाजात गेलं पाहिजे. हे आपल्याला जमलं तर द्वेषपूर्ण विधानांच्या संदर्भात आपण सगळेजण नागरिक म्हणून काम करू शकतो. सातत्याने हे काम करण्याची गरज आहे. द्वेषपूर्ण विधानं संविधानिक मूल्यांवर, संविधानात सांगितलेल्या एकात्मता आणि बंधुता या तत्वांच्या या हृदयावर हमला आहे. संविधानाच्या हृदयावर हल्ला म्हणजे द्वेषपूर्ण विधान आहे. एवढं मोठं विधान मी करत नाही आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे पण सांगितलं आहे की प्रत्येकाला व्यक्तिगत प्रतिष्ठा, देशाची एकात्मता असं वातावरण वृद्धिंगत करण्याचे आश्वासन भारतीय संविधानाने दिलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्ट पुढे म्हणते की प्रत्येक द्वेषपूर्ण विधाने करणारा संविधानाचाच अपमान करीत असतो. कोणत्या केसमध्ये म्हटलेलं आहे हे? त्यांनी ब्रिंदा करात वर्सेस दिल्ली राज्य सरकार या केसमध्ये 2026 मध्ये न्याय निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की ही विषारी कीड आहे द्वेषपूर्ण विधानांची. सुप्रीम कोर्टाने पुढे सांगितलं की द्वेषपूर्ण विधानांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात आणि संविधानात एक दरी निर्माण झालेली आहे, गॅप आहे.
हे मात्र आम्ही मान्य करत नाही. कारण की कायदे आहेत. कायदेच नसतील तर ही दरी आहे असं आपण समजू शकतो. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितले जे कायदे आहे त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. मग आता कायदे आहेत असं आपण जर मान्य केलं, मी पण आपल्याला सांगितलं कायदे आहेत. पण मग कायदे आहेत तरी वातावरण चांगलं का नाही? कायदे आहेत तरी विषारी विचार पसरवणाऱ्या लोकांवर कोणीच कारवाई का करत नाही? कायदे आहेत पण अंमलबजावणी नाही. कायदे आहेत पण अनेकदा राजकीय दबाव सुद्धा आहेत. कायदे आहेत पण पोलिसांना काम करू दिलं जात नाही. कायदे आहेत पण पोलिसांचा राजकीय वापर होतो. कायदे आहेत पण कायदेशीरता नाही. द्वेषाची गरजच नसताना तो द्वेष वाढवला जातो केवळ राजकीय फायद्यासाठी. एक ध्रुवीकरण केलं जाते जातीजातींमध्ये, धर्माधर्मांमध्ये, कधी पुतळ्यांच्या आधारे, कधी रंगाच्या आधारे, कधी झेंड्यांच्या आधारे. सामान्य माणसाला काय उपयोग आहे याचा सांगा? मतदानाच्या वेळेस आपण भूमिका घ्यायची. मतदानाच्या वेळेस आपण निर्णय घ्यायचा कोणाला मतदान करायचं. 24 तास कोणत्या तरी राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन कपाळावर रंग लावून आपलं काही भलं होणार नाही. द्वेषपूर्ण विधानं करणाऱ्यांना 24 तास तुम्ही राजकीय विचार केला पाहिजे. 24 तास तुम्ही धर्मांध असले पाहिजे. 24 तास तुम्ही जातीच्या छोट्या छोट्या कोशांमध्ये राहिले पाहिजे. हेच अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी ते सातत्याने काम करतात. आणि महाराष्ट्रामध्ये तर एक 5-6 जण फिरत असतात हे करत. कोणी पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, कोणी कोकणातले आहेत, कोणी इकडे मराठवाड्यातले आहेत. एक म्हातारा माणूस आहे. हिंदुत्ववादी कट्टरवाद हा हिंदू धर्माचा भाग नाही. हिंदू सहज धर्म हा वेगळा आहे. मुस्लिम कट्टरवाद हा मुस्लिम धर्माचा भागच नाही. जे लोक कशाच्या तरी नावाखाली मुस्लिम धर्माची बदनामी करत असतील त्या सगळ्यांचा निषेध केला पाहिजे. हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपल्याला कायदा कळेल. हे जैन मुनी आजकाल जे बोलत आहेत अत्यंत हिंसक भाषा काही जैन मुनींनी केलेली आहे. ज्यांना खरोखर जैन धर्म माहिती आहे त्यांना वाईट वाटलेलं आहे. त्यांना लाज वाटलेली आहे या लोकांची की जे जैन मुनी म्हणून फिरतात सगळीकडे आणि काहीही बोलतात, हिंसक विधानं करतात, तलवार काढण्याची भाषा करतात, कापून काढण्याची भाषा करतात. नाही हा जैन धर्म. हिंसेला स्थान नसलेली आपली समाज व्यवस्था आहे. कायदा हातात न घेण्याचा वादा आपण केलेला आहे. कायदा हातात घेणार नाही आणि कायद्याचा वापर करून आपण जीवन चांगलं करू असं आश्वासन आपण स्वतःला संविधानाच्या थ्रू दिलेलं आहे. ते संविधान आपल्यासाठी पवित्र आहे. ते संविधान आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून द्वेषाची गरज नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपलं म्हणणं योग्य पद्धतीने सांगता येते. आता मी हे बोलतोय, अनेक जण व्हिडिओ पाहणार, काही जणांना ते माझं म्हणणं मान्य होणार नाही. मग ते अत्यंत घाण भाषेमध्ये त्याच्या खाली कमेंट करतील. ही विकृती आहे. तुमच्या स्वभावामध्ये दोष निर्माण केलेला आहे द्वेषपूर्ण विधानं करणाऱ्या कट्टरवादी मुस्लिम संघटनांनी आणि कट्टरवादी हिंदुत्ववादी संघटनांनी. त्यामुळे तुम्ही असं बोलताय. माणूस म्हणून तुम्ही विचार करा. माणूस म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगतोय? कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कायदे आहेत, आपण द्वेषपूर्ण विधानं करायला नको. माणसाला माणूस म्हणून भेटणार आहे की नाही आपण, हा प्रश्न आहे. का प्रत्येकाने कोणत्या तरी जातीचा म्हणून भेटायचं? प्रत्येकाने हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, जैन आहे असं म्हणून भेटायचं? माणसाला माणूस भेटला पाहिजे. आणि तर आपल्याला हे लक्षात येईल की मतभेद असू शकतात आपल्यामध्ये. मतभेद असले पाहिजे. मतभेद जिवंतपणाचं लक्षण आहे. मतभेद असले तरी मनभेद असायला नको. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.